हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण व्हर्च्युअलायझेशन आणि क्लाउड टेक्नॉलॉजी तसेच त्यांची सिक्युरिटी याच्याबद्दल बोलणार आहोत. चला तर मग सेशनला सुरुवात करूयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट इज क्लाउड. तर इथे ज्यावेळेस आपण कम्प्युटर सायन्समध्ये क्लाउड शब्द यूज करतोय त्यावेळेस इथे क्लाउड या शब्दाचा अर्थ ढग असा अजिबात होत नाही. तर कम्प्युटर सायन्स टर्मिनॉलॉजीमध्ये क्लाउड म्हणजे नेटवर्क, क्लाउड म्हणजे इंटरनेट. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर क्लाउड म्हणजे असा रिसोर्स, अशी वस्तू, अशी गोष्ट जी की एखाद्या रिमोट लोकेशनला अवेलेबल आहे, जी गोष्ट रिमोट लोकेशनला प्रेझेंट आहे. मग हे जे क्लाउड्स असतात ते त्यांच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या तुम्हाला पब्लिकली देऊ शकतात, प्रायव्हेटली देऊ शकतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या नेटवर्क टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात. वॅन असेल, लॅन असेल, मॅन असेल, या प्रकारच्या वेगवेगळ्या नेटवर्क सर्व्हिसेस थ्रू तुम्हाला क्लाउड सर्व्हिसेस ॲक्सेस करता येतात. मग तुमचे ईमेल्स असतील, वेब कॉन्फरन्सिंग असेल, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट असेल, अशा अनेक गोष्टी तुम्ही क्लाउडचा यूज करून उपयोगात आणू शकता. मग एक्झॅक्टली व्हॉट इज क्लाउड कम्प्युटिंग. तर डेफिनेशन काय सांगते बघा. Cloud computing refers to manipulating, configuring and accessing the hardware and software resources remotely. Remotely म्हणजे काय? दूरवरून. दूरवरून आपण एखादं हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर ॲक्सेस करू शकतो, ते मॅन्युप्युलेट करू शकतो, ते कॉन्फिगर करू शकतो आणि ते आपल्याला हव्या त्या पद्धतीने यूज करू शकतो. वेगवेगळे डेटा स्टोरेज असेल, वेगवेगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपण क्लाउड कम्प्युटिंग थ्रू वापरू शकतो. क्लाउड कम्प्युटिंगची सर्व्हिस जी असते ना ती थोडक्यात असते पे ॲज पर युसेज. म्हणजे तुम्हाला मी साधं उदाहरण देते. आपल्या रोजच्या घरामध्ये आपलं इलेक्ट्रिसिटी बिल येतं, ते किती येतं? जितक्या प्रमाणात आपण ते इलेक्ट्रिसिटी वापरतो त्या पद्धतीने आपण काय करतो, ते बिल भरतो. त्यालाच काय म्हणायचं? पे पर युसेज. तसंच जर तुम्ही क्लाउड सर्व्हिसेस वापरल्या ॲज पर द पे पर युसेज तर काय आहे की तुम्ही जेवढा डेटा वापरणार तेवढ्याचे तुम्ही पैसे भरायचे किंवा त्याचं मंथली सबस्क्रिप्शन असेल, जसं की आपण मोबाईल रिचार्ज करतो आणि मग त्या सगळ्या सर्व्हिसेस म्हणजे SMS असेल, डेटा असेल त्या यूज करतो. त्यासाठी आपण काय करतो? मंथली सर्व्हिसेस करतो, ॲन्युअल सर्व्हिसेस करतो. मग तसंच क्लाउड कम्प्युटिंगमध्ये सुद्धा मंथली सबस्क्रिप्शन करू शकता. मग महिन्याचा जो चार्ज आहे त्यांचा तुम्हाला तो तेवढे पैसे भरावे लागतात. ॲन्युअल सबस्क्रिप्शन्स असतात. मग जेवढे वार्षिक पैसे लागतात तेवढे तुम्ही भरू शकता. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जसं ज्या युजरला सोयीचं आहे त्या पद्धतीने तो ती सर्व्हिस वापरू शकतो. मग क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? तर ही एक व्हर्च्युअल सिस्टीम आहे, व्हर्च्युअल बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. क्लाउड कम्प्युटिंग तुम्हाला वापरायचं असेल किंवा क्लाउड यूज करायचं असेल तर तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचंच आहे. इंटरनेट कनेक्शनचा यूज करूनच तुम्ही वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरू शकणार आहात. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात. त्या सर्व्हिसेस कोणत्या हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. इथे एक साधी डायग्राम दिलेली आहे ज्याच्यामध्ये बघा कम्प्युटरवरून, मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, टॅबवरून वेगवेगळे युजर्स डेटा ॲक्सेस करतात आणि एक ढगासारखं चित्र काढलंय. ह्याचा अर्थ अजिबात ढग असा घ्यायचा नाही. इट इज प्रेझेंट ॲट अनादर लोकेशन. क्लाउड म्हणजे काय? इट इज प्रेझेंट ॲट अनादर लोकेशन. दुसऱ्या एखाद्या ठिकाणी हे ॲप्लिकेशन्स ठेवलेले आहेत, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी हे सर्व्हर्स ठेवलेले आहेत, दुसऱ्या ठिकाणी हे स्टोरेज हार्ड डिस्क वगैरे ठेवलेले आहेत आणि रिमोटली म्हणजे इंटरनेट वापरून, मग ते लॅन असेल, वॅन असेल, मॅन असेल किंवा वायफाय असेल, त्याचा वापर करून ह्या सर्व्हिसेस काय केल्या जातात? वापरल्या जातात. मग क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करून आपण काय काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो? जर तुम्हाला एखादं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल, एखादी नवीन सर्व्हिस डेव्हलप करायची असेल तर तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग वापरू शकता. तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, डेटाचा बॅकअप घ्यायचा आहे, डेटा रिकव्हर करायचा आहे तर तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग वापरू शकता. मोठमोठ्या वेबसाईट्स तुम्हाला सर्व्हरवरती ठेवायच्या आहेत, मोठमोठ्या ब्लॉग्सच्या वेबसाईट्स असतील त्या तुम्हाला होस्ट करायच्या असतील तर तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग वापरू शकता. एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला यूज करायचं असेल तर क्लाउड कम्प्युटिंगचा यूज करून ते तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता.
डेटा साठी तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग वापरू शकता. तसंच ऑडिओ व्हिडिओ साठी सुद्धा डेटा तुम्ही वापरू शकता. आता ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर जसं मगाशी सांगितलं तसं की आता माझ्याकडे खूप मोठा डेटा आहे, पण माझ्याकडे तेवढं मोठं हार्डवेअर नाहीये. तर मी काय करू शकते, मला हव्या तेवढ्या काळासाठी क्लाउड कम्प्युटिंग वरून एक हार्ड डिस्क काय करू शकते, परचेस करू शकते. आणि त्यानंतर ती परचेस केलेली जी काही हार्डवेअर आहे जे की व्हर्च्युअली फॉर पर्टिक्युलर ड्युरेशन, तर त्या ठिकाणी मी माझा डेटा स्टोअर करून ठेवू शकते, त्याच्यावरती ॲनालिसिस करू शकते. मग क्लाउड कम्प्युटिंगच का वापरायचं? तर बघा, पूर्वी आपल्याकडे ट्रॅडिशनल मेथड्स होत्या. ट्रॅडिशनल मेथड्स म्हणजे काय, की सपोज एखादी आपल्याला IT कंपनी काढायची आहे, तर ही IT कंपनी काढत असताना आपल्याला काय करायचं आहे, एक IT इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागायचं. म्हणजे त्या कंपनीत सपोज 4 एम्प्लॉईज असेल तर 4 कम्प्युटर आले, 1-2 प्रिंटर आले, नेटवर्क सेटअप आलं, वायफाय सेटअप आलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी ज्या एखाद्या कंपनीसाठी लागतात त्या आपल्याला तयार कराव्या लागतात सेटअप, आणि मग आपण पुढे काम करतो. मग प्रत्येक वेळेस एखाद्याला हे सगळं सेटअप तयार करणं शक्यच असेल असं नाही, किंवा एखाद्या कंपनीला ठराविक काळासाठीच 10 कम्प्युटर्सची गरज आहे किंवा 10 सर्व्हर्सचीच गरज आहे, आणि तो प्रोजेक्ट 2 वर्षांनी कंप्लीट झाल्यानंतर त्यांना ते लागणार नाहीये, तर अशा वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शक्य नसतं. मग अशा वेळेस क्लाउड कम्प्युटिंगचा यूज केला जातो. किंवा काही सॉफ्टवेअर्स असे असतात ना की ज्यांच्या किमती भरपूर मोठ्या प्रमाणात असतात, आणि प्रत्येक कंपनीला ते सॉफ्टवेअरची ओरिजिनल कॉपी म्हणजे लायसन्सेबल कॉपी विकत घेणं परवडेलच असं नाही. मग अशा वेळेस ते काय करू शकतात, पे पर युसेज नुसार ते सॉफ्टवेअर पर्टिक्युलर काळासाठी हायर करू शकतात. थोडक्यात काय, आपण भाड्याने घेऊ शकतो, जसं आपण म्हणतो ना रेंटने घेणे. मग तुम्ही क्लाउड कम्प्युटिंगचा वापर करून एखादं हार्डवेअर रेंटने घेऊ शकता, एखादं सॉफ्टवेअर रेंटने घेऊ शकता, एखादी सर्व्हिस तुम्ही रेंटने घेऊ शकता. मग त्यासाठी क्लाउड कम्प्युटिंगची आवश्यकता आहे, की त्याच्यामुळे तुमचे जे कॉस्टिंग आहे ती कमी होणार आहे. तुम्हाला सगळं सेटअप करायचं असेल तर जागा लागणार आहे, पण क्लाउड कम्प्युटिंग घेतल्यानंतर तुम्हाला ती एक्स्ट्राची जागा, त्याची जी कॉस्ट असेल ती तुमची सेव्ह होणार आहे. एखादी सर्व्हर रूम तुम्हाला तयार करायची आहे, मग तुम्हाला डेटाबेस सर्व्हर्स लागतील, मेल सर्व्हर्स लागतील, फायरवॉल्स, राउटर्स, मोडेम, कॉन्फिगरेबल सिस्टीम्स, हाय नेट स्पीड आणि मेंटेनन्स इंजिनियर, हे सगळ्याची जी कॉस्ट आहे ती क्लाउड कम्प्युटिंगमध्ये सेव्ह होणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात अमाऊंट सेव्ह होते आणि आपलं काम सुद्धा छान पद्धतीने होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करण्यासाठी आणि IT इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी क्लाउड कम्प्युटिंग हे उदयास आलेलं आहे. मग ह्या क्लाउड कम्प्युटिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स नेमक्या कोणत्या आहेत? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग आर अजाईल. अजाईल म्हणजे काय? हे डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात. याच्यामध्ये वेगवेगळे रिसोर्सेस हे युजर्समध्ये काय केलेले असतात, शेअर केलेले असतात, आणि त्याच्यामुळं शेअरिंगमुळं याचं जे वर्किंग आहे ते खूप फास्ट पद्धतीने होतं. दुसरं सर्वात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग वरती रिसोर्सेस हे हायली अवेलेबल असतात. तुम्हाला जेव्हा रिक्वायरमेंट आहे तेव्हा लगेच तुम्हाला ती सर्व्हर्स असतील, त्या रिसोर्सेस असतील, तुम्हाला लगेच मिळणार आहेत. याच्याशिवाय क्लाउड कम्प्युटिंग हे खूप मोठ्या प्रमाणात रिलायबल आहे, कारण की तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आहे की फेल होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. याच्या व्यतिरिक्त क्लाउड कम्प्युटिंग आपल्याला हाय स्केलॅबिलिटी प्रोव्हाइड करतं. हाय स्केलॅबिलिटी म्हणजे काय? जर तुम्हाला काही रिसोर्सेस हवे असतील मोठ्या प्रमाणामध्ये, तर तुम्ही हवे तेवढे रिसोर्सेस तुमच्या त्या क्लाउड सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड करू शकता. तुम्हाला रिसोर्सेस कमी करायचे, तुम्ही रिसोर्सेस कमी करू शकता. त्याचा तुमच्या इतर कोणत्याही गोष्टींवरती फरक पडत नाही.
म्हणजे सपोज सुरुवातीला मला 10 कम्प्युटर्स लागतात म्हणून मी 10 कम्प्युटर्सची सर्व्हिस घेतली, त्याच्यावरती काम सुरू केलं, पुन्हा मला 10 लागतात, मी 10 इझिली ऍड करू शकते. व पहिल्या 10 वरती त्याचा कोणताही परिणाम होत नाही. नंतर मी 2 रिसोर्सेस रिमूव्ह केले तरी राहिलेल्या कम्प्युटरवरती कोणताही परिणाम होत नाही किंवा त्यांचं काम कोणत्याही पद्धतीने बंद पडत नाही. त्यामुळं क्लाउड कम्प्युटिंगचे जे आर्किटेक्चर्स असतात हे सगळे हायली स्केलेबल असतात. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे मल्टी शेअरिंग. मल्टी शेअरिंग म्हणजे काय तर ॲट अ टाइम मल्टिपल युजर्स क्लाउडच्या सर्व्हिसेस ॲक्सेस करू शकतात. ॲट अ टाइम मल्टिपल युजर्स सेम ॲप्लिकेशन यूज करू शकतात किंवा सिंगल युजर मल्टिपल ॲप्लिकेशन्स वरती काम करू शकतात, ज्याच्यामुळं कॉस्ट रिड्यूस होते. तसंच कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर शेअर केल्यामुळं प्रत्येकाला एक प्रकारचा बेनिफिटच त्यातून मिळतो. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे डिव्हाइस अँड लोकेशन इंडिपेंडन्स. क्लाउड कम्प्युटिंग मध्ये मगाशी सांगितलं तसं की त्याचं लोकेशन कुठंही असणार आहे आणि युजरचं लोकेशन देखील कुठंही असणार आहे. त्यामुळे वेब ब्राउझरचा वापर करून, वेब ब्राउझर प्लस इंटरनेटचा वापर करून तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून क्लाउड सर्व्हिसेस ॲक्सेस करू शकता. तुम्ही कम्प्युटरचा वापर करू शकता, तुम्ही मोबाईल फोनचा वापर करू शकता, तुम्ही टॅबलेट पीसीचा वापर करू शकता. फक्त एकच अट आहे की तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन हवं आणि जी काही त्याची कॉस्ट आहे ती तुम्हाला काय करावी लागते, पे करावी लागते. सो कुठूनही कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही क्लाउड सर्व्हिसेस ॲक्सेस करू शकता. त्यानंतरची महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे मेंटेनन्स. क्लाउड कम्प्युटिंग ॲप्लिकेशन्स हे मेंटेन करायला इझी असतात. प्रत्येक युजरच्या कम्प्युटरवरती ते इन्स्टॉल करण्याची गरज नसते. युजर कॅन ॲक्सेस इट फ्रॉम डिफरंट प्लेसेस, सो इट रिड्युसेस दी कॉस्ट ऑल्सो. म्हणजेच काय, हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते सगळे व्हर्च्युअली प्लेस केलेले असणार आहे आणि युजर आहे त्या ठिकाणाहून हे व्हर्च्युअल सॉफ्टवेअर्स ॲक्सेस करू शकणार आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ह्याची कॅरेक्टरिस्टिक आहे लो कॉस्ट. अगदी सुरुवातीलाच आपण बघितलं होतं की क्लाउड कम्प्युटिंगच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामुळं कंपनीची कॉस्ट ही खूप मोठ्या प्रमाणात रिड्यूस होते. कंपनीला स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर बांधावं लागत नाही, त्याच्यामुळे ती संपूर्ण कॉस्ट त्याची वाचते. प्लस पे पर युसेज पॉलिसी असल्यामुळं जेवढं वापरलंय तेवढंच बिल द्या, ह्या पॉलिसीमुळं लागेल तेवढंच आपण ते यूज करणार आहोत आणि तेवढीच कॉस्ट आपण पे करणार आहोत. एखाद्याला एखादं सॉफ्टवेअर 3 दिवसासाठीच लागते तर तो त्या 3 दिवसाचेच पैसे देणार आहे. एखाद्याला तेच सॉफ्टवेअर 3 वर्षाचं लागते तर तो 3 वर्षासाठी लागणारं बिल जमा करणार आहे. सो अशा पद्धतीने युजरला जे परवडणार आहे अशा पद्धतीचं हे सर्व्हिस आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा कल हा क्लाउड कम्प्युटिंग वापरण्याकडे असतो. त्याच्यानंतर जे आत्ता सांगितलं तीच कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर्व्हिसेस इन द पे पर यूज मोड. पे पर यूज मोड म्हणजे काय की जेवढं वापरणार आहात तेवढ्याच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, वेगवेगळे हार्डवेअर्स तुम्हाला पे पर यूज मोड मध्ये बघायला मिळतात आणि तुम्ही ते ॲक्सेस देखील करू शकता. बिसाइड्स तुम्हाला त्यांच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स ह्या मान्य कराव्या लागतात. आता नेक्स्ट पॉइंट आहे क्लाउड सर्व्हिस मॉडेल्स. तर क्लाउड सर्व्हिसचे 3 सर्व्हिस मॉडेल्स आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस IaaS, आस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस पास PaaS आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस SaaS. तर वन बाय वन आता आपण हे तिन्ही क्लाउड सर्व्हिस मॉडेल्स बघणार आहोत. पहिलं मॉडेल आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस मॉडेल. सो इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस मॉडेल ह्यालाच हार्डवेअर ॲज अ सर्व्हिस असं सुद्धा म्हणतात. जर तुम्हाला एखादा प्लॅटफॉर्म, हार्डवेअर, हार्ड डिस्क, सर्व्हर, कम्प्युटर तुम्हाला जर क्लाउड थ्रू ॲक्सेस करायचा असेल तर तुम्ही IaaS इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस
ही सर्व्हिस घेऊ शकता. ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे इंटरनेट थ्रू काय केलं जातं, मॅनेज केलं जातं. याचा सर्वात महत्त्वाचा जो यूज आहे तो आहे टू अवॉइड दी कॉस्ट ऑफ परचेसिंग फिजिकल सर्व्हर्स. म्हणजे फिजिकली एखादं डिव्हाइस विकत घेण्याची जी कॉस्ट आहे, ठीक आहे, ती अवॉइड करता येते. तसंच एखादं डिव्हाइस विकत घेतल्यानंतर आपल्याला ते मेंटेन करून ठेवावं लागतं, त्या मेंटेनन्सची कॉस्ट देखील रिड्यूस होते. तसंच त्याच्यामध्ये जर काही कॉम्प्लेक्सिटी झाल्या तर ते सुद्धा आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतात, ती कॉस्ट सुद्धा रिड्यूस होते. त्याच्यामुळं बऱ्याचदा जर आपल्याला ठराविक काळासाठी काही गोष्टी लागणार असतील किंवा खूप कॉस्टली आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जात असेल तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस ही क्लाउडची सर्व्हिस घेऊ शकतो. मग ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत, तर पहिली आहे रिसोर्सेस आर अवेलेबल ॲज अ सर्व्हिस. मग तुमचं सर्व्हर असेल, हार्ड डिस्क असेल, कोणताही रिसोर्स असू दे, हार्डवेअर असू दे, तर ते तुम्हाला ॲज अ सर्व्हिस म्हणून मिळणार आहे. त्याचे तुम्हाला चार्जेस द्यावे लागणार आहेत. या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या हायली स्केलेबल आहेत. जसं मगाशी सांगितलं की तुम्ही इझिली ॲड करू शकता, इझिली रिमूव्ह करू शकता. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस हे सगळं डायनॅमिक आहे, तसंच फ्लेक्झिबल आहे. काम करताना युजरला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. तसेच ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस आणि API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस बेस्ड आहेत. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा युजर असेल तर त्याला समजायला ह्या सर्व्हिसेस फार इझी जातात. तसंच ह्याच्यामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क आहेत ते सगळे ऑटोमॅटिक आहेत. त्याच्यामुळं युजरला स्वतःला असं खूप काही डोकं त्याच्यामध्ये लावावं लागत नाही. सगळ्या गोष्टी ह्या ॲडमिनिस्ट्रेटरनी ऑटोमॅटिकली मॅनेज करून ठेवलेल्या असतात. मग ह्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? एक्झाम्पल म्हणजेच काय, तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत, तर डिजिटल ओशन, लायनोड, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट अझूर, गुगल कम्प्यूट इंजिन, रॅकस्पेस आणि सिस्को मेटा क्लाउड. ह्या सगळ्या सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस अनेक ग्राहकांना देतात. मग त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, छोट्या कंपन्या असतील किंवा इंडिव्हिज्युअल युजर्स असतील. ज्याची जशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने ते ह्या इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिसेस वापरणार आहेत. त्यानंतर सेकंड सर्व्हिस आहे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. बघा, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय, तर ही खास करून प्रोग्रामरसाठी सर्व्हिस त्यांनी दिलेली आहे की वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरून वेगवेगळे ॲप्लिकेशन्स वापरून प्रोग्रामर त्यांचं सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतात, टेस्ट करू शकतात, रन करून बघू शकतात आणि मॅनेज देखील करू शकतात. मग त्यासाठी क्लाउड कम्प्युटिंगमध्ये प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस ही सर्व्हिस देण्यात आलेली आहे आणि याचा वापर करून अनेक प्रोग्रामर्स हे मोठे मोठे सॉफ्टवेअर्स डिझाईन करतात. मग ह्याच्यामध्ये काय आहे की जर n नंबर ऑफ युजर्स असतील, ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं झालं तर n नंबर ऑफ युजर्स असतील तर ते एक सेम डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन वापरणार आहेत रिमोटली आणि मग ज्या लोकेशनला ते असतील तिथं बसून ते हे एक त्यांचं ॲप्लिकेशन काय करणार आहेत, डिझाईन करणार आहेत. जर तुम्हाला प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस वापरायची असेल तर त्यामध्ये तुम्ही वेब सर्व्हिसेस सुद्धा इन्क्लूड करू शकता, वेगवेगळे डेटाबेसेस सुद्धा इन्क्लूड करू शकता आणि ही प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस ही संपूर्णपणे व्हर्च्युअलायझेशन टेक्निकवरती बेस्ड आहे. त्याच्यामुळं ऑर्गनायझेशनच्या आवश्यकतेनुसार त्याच्यामधले रिसोर्सेस कमी जास्त केले जाऊ शकतात. तसंच प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिसेसमध्ये मल्टिपल लँग्वेजेसला सपोर्ट दिलेला आहे, मल्टिपल फ्रेमवर्क्सला सपोर्ट दिलेला आहे, प्लस ॲबिलिटी टू ऑटो स्केल. याचा अर्थ काय, जर एखादी गोष्ट जास्त प्रमाणात लागत असेल तर ऑटोमॅटिकली ती गोष्ट काय केली जाते, स्केल अप केली जाईल आणि जर कमी प्रमाणात लागत असेल तर ऑटोमॅटिकली ती काय केली जाईल, स्केल डाऊन केली जाईल. मग प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या कोणत्या, तर AWS, इलॅस्टिक बिनस्टॉक, विंडोज अझूर, हिरोकू, Host.com, गुगल ॲप इंजिन, अपाचे स्टॅटोज,
मॅजेंटो कॉमर्स क्लाउड, ओपनशिफ्ट या कंपन्या प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस ही कस्टमरला प्रोव्हाइड करतात आणि ह्या कंपन्यांचे सर्व्हिस वापरून प्रोग्रामर्स त्यांचे प्रोग्राम्स डेव्हलप करू शकतात. मग पुन्हा सांगितलं तसं ही सुद्धा सर्व्हिस तुम्ही सबस्क्रिप्शन बेसिसवरती घेऊ शकता किंवा पे पर युसेज प्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर थर्ड सर्व्हिस आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसला काय म्हटलं जातं तर ऑन डिमांड सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसला काय म्हटलं जातं ऑन डिमांड सॉफ्टवेअर. याच्यामध्ये काय होतं इट इज अ सॉफ्टवेअर इन विच ॲप्लिकेशन्स आर होस्टेड बाय दी क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर. क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर काय करणार आहे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स युजरला ॲक्सेस करायला देणार आहे. युजर हे ॲप्लिकेशन्स इंटरनेट कनेक्शनचा आणि वेब ब्राउझरचा वापर करून ॲक्सेस करणार आहेत. जसं मी मगाशी सांगितलं होतं की एखादं सॉफ्टवेअर हे खूप लायसन्सेबल कॉपी खूप महाग आहे आणि ती पर्टिक्युलर युजरला परवडणार नाही. तर अशा वेळेस त्याला हव्या तेवढ्या वेळेकरता तो ॲप्लिकेशन काय करू शकतो रेंटनी घेऊ शकतो आणि त्याच्यावरती काम करू शकतो. जर ठीक आहे त्याला वाटलं की आपलं त्यांनी 3 दिवसासाठी घेतलं, त्याला वाटलं की आपल्याला अजून एक्सटेंड करायचं ही कॅन ऑल्सो एक्सटेंड हिज टेन्युअर किंवा ड्युरेशन. सो तिथे त्या पद्धतीचं कोणतंही रिस्ट्रिक्शन नाही. त्याच्यामुळं खूप मोठी कॉस्ट इन्व्हेस्ट करण्यापेक्षा पाहिजे तेवढा वापर करा, पाहिजे तेव्हा वापर करा आणि त्याचं जे काही कॉस्ट आहे ते द्या. सो ह्यासाठी सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस वापरल्या जातात. मग सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या? तर हे सगळं सेंट्रल लोकेशन पासून मॅनेज केलं जातं. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस हे सुद्धा सगळं रिमोट सर्व्हरवरती ठेवलं जातं. हे ॲक्सेस करायचं असेल तर तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता आहे. याच्यामध्ये तुम्हाला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या अपडेट्सची काळजी करण्याची गरज नाही. जो कोणी क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय तर क्लाउडच्या सर्व्हिसेस देणारा. मग अशी आपण ज्या कंपन्या बघितल्या त्या सगळ्या काय आहेत त्या सगळ्या आहेत क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर. मग कोणत्याही अपडेट्स आले तर ते मॅनेज करण्याचं काम ह्या क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरचं असतं. ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सुद्धा पे ॲज पर यूज बेसिसवरती वापरू शकता किंवा सबस्क्रिप्शन बेसिसवरती तुम्ही वापरू शकता. मग खाली दिलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या सर्वजण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. मग कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत एकदा रीड आउट करू शकता तुम्ही. बिग कॉमर्स, गुगल ॲप्स, सेल्सफोर्स, ड्रॉपबॉक्स, झेंडेस्क, सिस्को वेबएक्स, स्लॅक, गो टू मीटिंग ह्या काही कंपन्या आहेत ज्या आपल्याला सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आतापर्यंत आपण ज्या बघितल्या त्या सगळ्या क्लाउडच्या सर्व्हिसेस होत्या. कोणत्या होत्या? इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. ज्या युजरची जशी रिक्वायरमेंट तो युजर त्या पद्धतीची सर्व्हिस घेणार आहे. मग आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ क्लाउड. मग जनरली क्लाउडचे 4 टाइप्स होतात. ऑर्गनायझेशनची गरज काय आहे त्याप्रमाणे हे 4 टाइप होतात. त्यातला पहिला टाइप आहे पब्लिक क्लाउड, दुसरा टाइप आहे प्रायव्हेट क्लाउड, तिसरा टाइप आहे हायब्रिड क्लाउड आणि चौथा टाइप आहे कम्युनिटी क्लाउड. तर वन बाय वन आता आपण ह्या सगळ्याचं डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. तर बघा पुन्हा एक डायग्राम दाखवलेली आहे. पब्लिक, प्रायव्हेट, हायब्रिड आणि कम्युनिटी क्लाउड. पब्लिक क्लाउड म्हणजे काय तर इट इज ओपन टू all to store and access information via the internet using the paper usage method. पब्लिक क्लाउड मध्ये काय आहे की तुम्ही तुम्हाला हवं ते स्टोअर करू शकता, ऍक्सेस करू शकता, त्याच्यासाठी इंटरनेटचा वापर करू शकता, वेब ब्राउझरचा वापर करू शकता आणि ह्याच्यामधले जे कम्प्युटिंग रिसोर्सेस आहेत किंवा
इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर मॅनेज करतात. त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं अपडेशन असेल, सगळं कोण मॅनेज करतं? क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर मॅनेज करतं. याच्यामध्ये युजरचा कोणताही रोल राहत नाही. मग याची उदाहरणं कोणती कोणती आहेत? तर Amazon इलॅस्टिक कम्प्यूट क्लाउड, IBM स्मार्ट क्लाउड एंटरप्राइजेस, मायक्रोसॉफ्ट, गुगल ॲप इंजिन, विंडोज अझूर सर्व्हिस प्लॅटफॉर्म. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत? ही सगळी उदाहरणं पब्लिक क्लाउडची आहेत. मग पब्लिक क्लाउड ज्यावेळेस आपण म्हणतो, पब्लिक शब्दाचाच अर्थ काय? ओपन टू ऑल. ऍक्सेस इज ओपन टू ऑल. मग ह्या प्रकारच्या क्लाउड मध्ये सिक्युरिटी ही फार कमी प्रमाणामध्ये राहते. तुमचा डेटा हॅक होण्याचे चान्सेस असतात किंवा थोडा लीक होण्याचे चान्सेस असतात. मग आता पब्लिक क्लाउडचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघूयात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे चारही क्लाउड मध्ये पब्लिक क्लाउड हे सर्वात लो कॉस्ट आहे. म्हणजे प्रायव्हेट आणि हायब्रिड क्लाउड पेक्षा याची जी काही कॉस्टिंग आहे ती कशी आहे? कमी आहे. ह्याचा रेंट किंवा ह्याचा रेट कसा आहे? कमी आहे. पब्लिक क्लाउड हे नेहमी क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर मेंटेन करतात. त्याच्यामुळं युजरला त्याच्या मेंटेनन्स बद्दल कोणतीही काळजी करावी लागत नाही. तसंच कोणत्याही ऑर्गनायझेशन सोबत पब्लिक क्लाउड हे इझिली इंटिग्रेट होतात. त्यामुळे ते फ्लेक्झिबल असतात. त्याच्यामुळं कस्टमर्सला किंवा युजर्सला हा अप्रोच जास्ती आवडतो. त्यानंतर पब्लिक क्लाउड हे लोकेशन इंडिपेंडन्स असतात. त्याच्यामुळे इंटरनेटचा वापर करून कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही पब्लिक क्लाउड ऍक्सेस करू शकता. तसंच पब्लिक क्लाउड हे हायली स्केलेबल असतात. त्याच्यामुळे तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्या पद्धतीने तुम्ही रिसोर्सेस घेऊ शकता. रिक्वायरमेंट बदलली, तुम्ही रिसोर्सेस चेंज करू शकता, ऍड करू शकता, रिमूव्ह करू शकता. त्याच्यामुळे हाय स्केलेबिलिटी हे पब्लिक क्लाउडचा महत्त्वाचा ऍडव्हान्टेज आहे. तसंच याच्यामध्ये नंबर ऑफ युजर्सचं लिमिट अजिबात नाहीये, कारण हे जनरल पब्लिक क्लाउड आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी युजर्सचं रिस्ट्रिक्शन अजिबात नसतं. ॲट अ टाइम एनी नंबर ऑफ युजर्स कॅन ऍक्सेस पर्टिक्युलर सर्व्हिस. मग ही सर्व्हिस कोणतीही असेल, इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस असेल, प्लॅटफॉर्म सर्व्हिस असेल किंवा सॉफ्टवेअर सर्व्हिस असेल, या तिन्ही पैकी कोणतीही सर्व्हिस इझिली तुम्ही ऍक्सेस करू शकता. मग डिसएडव्हान्टेजेस काय आहेत पब्लिक क्लाउडचे? तर पब्लिक क्लाउड हे लेस सिक्युअर आहे. कारण जे रिसोर्सेस आहेत ते पब्लिकली शेअर केलेले असतात. त्याच्यामुळे त्याची सिक्युरिटी ही कमी असते. त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो कशावरती डिपेंड असतो? तर तुमच्या इंटरनेट स्पीडवरती. इंटरनेट स्पीड हाय असेल तुम्हाला परफॉर्मन्स चांगला मिळणार आहे. इंटरनेट स्पीड कमी असेल तर परफॉर्मन्स तुमचा लो होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो डेटा आहे तो सुद्धा पुन्हा तिथे जाऊन सगळ्या क्लाउड प्रोव्हायडरच्या अंडर येणार आहे. त्याच्यामुळं क्लायंटचा किंवा युजरचा त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही. सो हे ह्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्लाउड आहे प्रायव्हेट क्लाउड. प्रायव्हेट क्लाउडलाच इंटरनल क्लाउड किंवा कॉर्पोरेट क्लाउड असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या शब्दामध्येच आहे. प्रायव्हेट म्हणजे काय? तर पर्सनल. मग जर एखाद्या ऑर्गनायझेशनला त्याच्या स्वतःच्या कंपनी पुरतं एखादं सर्व्हिस रेंटनी घ्यायची आहे, पण ते तिला पब्लिकली ऍक्सेसिबल ठेवायचं नाही, तर अशा वेळेस ते प्रायव्हेट क्लाउड वापरू शकतात. ती ऑर्गनायझेशन त्यांचं स्वतःचं डेटा सेंटर क्लाउड वरती तयार करू शकते आणि ते डेटा सेंटर काय केलं जातं? त्या कंपनी मार्फत किंवा त्या ऑर्गनायझेशनच्याच एम्प्लॉई मार्फत वापरलं जाऊ शकतं. मग ह्या ठिकाणी सुद्धा दोन प्रकारचे प्रायव्हेट क्लाउड असतात. इट डिपेंड्स ऑन द लोकेशन अँड मॅनेजमेंट. तर त्याचे पण पुन्हा दोन टाइप्स पडतात. ऑन प्रिमाइस प्रायव्हेट क्लाउड, आउटसोर्स प्रायव्हेट क्लाउड. ऑन प्रिमाइस म्हणजे काय? जिथं कंपनी आहे त्या ठिकाणीच हे क्लाउड तयार केलं जातं. आणि आउटसोर्स म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी ऑर्गनायझेशन आहे, ज्या ठिकाणी कंपनी आहे त्या लोकेशन पासून दूरवरती हे प्रायव्हेट क्लाउड तयार केलं जातं. मग कंपनीची काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ऑन प्रिमाइस प्रायव्हेट क्लाउड डिझाईन केलं जातं किंवा आउटसोर्स प्रायव्हेट क्लाउड डिझाईन केलं जातं.
बघा, प्रायव्हेट क्लाउड ऑर्गनायझेशन सिक्युरिटी. आता प्रायव्हेट आहे म्हणल्यावरती ह्याला सिक्युरिटी ही चांगलीच राहणार आहे. मग ह्या प्रायव्हेट क्लाउडचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत? तर प्रायव्हेट क्लाउड मध्ये हाय लेवल सिक्युरिटी आपल्याला मिळणार आहे. युजर्सला चांगल्या पद्धतीची प्रायव्हसी ही प्रायव्हेट क्लाउड मध्ये मिळणार आहे. त्यामुळे त्याचा डेटा, त्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा सेफ राहणार आहेत. पब्लिक क्लाउड पेक्षा प्रायव्हेट क्लाउड मध्ये परफॉर्मन्स हा चांगला असणार आहे. तसंच स्पीड आणि स्पेस ह्या कॅपॅसिटी सुद्धा ऑर्गनायझेशनला हव्या त्या पद्धतीने अरेंज करण्यात आलेल्या असतात. त्यानंतर प्रायव्हेट क्लाउड मध्ये IT टीम ही अलोकेट केलेली असणार आहे. पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची IT टीम सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळं काय गोष्टी लागतात, काय गोष्टी अलोकेट करायच्या, काय गोष्टी रिमूव्ह करायच्या, हे IT टीमच्या डिस्कशन वरून करायला सोपं जाणार आहे. त्याच्यामुळं जे काही ऍक्सेस आहे तो पण इझी होणार आहे आणि कंपनी कॉस्ट ही मोठ्या प्रमाणात रिड्यूस होणार आहे. आता ज्यावेळेस प्रायव्हेट क्लाउड असणार आहे त्यावेळेस ऑर्गनायझेशनचा पूर्ण कंट्रोल ह्या सेटअप वरती असणार आहे. जसं आपण पब्लिक क्लाउड मध्ये बघितलं होतं की त्याच्यावरती युजरचा किंवा ऑर्गनायझेशनचा कोणताही रोल राहत नाही. पण प्रायव्हेट क्लाउड मध्ये सगळ्या गोष्टी ह्या त्या ऑर्गनायझेशनच्या हातामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनला इतर कोणावरतीही काही गोष्टींसाठी अवलंबून राहावं लागणार नाही आणि त्यांना हव्या त्या पद्धतीची प्रायोरिटी देऊन त्यांना हव्या त्या पद्धतीने ते त्यांचा डेटा सेटअप करू शकतात, ते त्यांचे सॉफ्टवेअर्स वापरू शकतात, ते त्यांचे गोष्टी वापरू शकतात. मग ह्या प्रायव्हेट क्लाउडचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? तर जर तुम्ही प्रायव्हेट क्लाउड एखादी कंपनी घेत असेल तर त्यांच्याकडे स्किल्ड माणसं लागतात, जे की ते क्लाउड सर्व्हिसेस मॅनेज करणार आहेत, ऑपरेट करणार आहेत. प्रायव्हेट क्लाउड हा ऑर्गनायझेशन मधूनही ऍक्सेसिबल असणार आहे, पण त्याचा एरिया हा काय असणार आहे, लिमिटेड असणार आहे. तर बऱ्याचदा ज्या ऑर्गनायझेशन मध्ये हाय युजर बेस आहे तर अशा ऑर्गनायझेशनला हा प्रायव्हेट क्लाउड परवडत नाही. कारण की त्यांच्यासाठी लागणारी प्रीबिल्ट इन्फ्रास्ट्रक्चर, सफिशियंट मॅनपॉवर किंवा क्लाउड मॅनेज करण्यासाठी लागणारी टीम ही इनसफिशियंट असल्यामुळे ती अनेक ऑर्गनायझेशनला सुटेबल नसते. त्यामुळे असे ऑर्गनायझेशन्स हे पब्लिक क्लाउडच प्रेफर करतात. त्यानंतर थर्ड टेक्नॉलॉजी आहे हायब्रिड क्लाउड. सो हायब्रिड म्हणजेच काय, कॉम्बिनेशन. मग हे कशाचं कॉम्बिनेशन आहे? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ पब्लिक क्लाउड अँड प्रायव्हेट क्लाउड. सो हायब्रिड क्लाउड इज इक्वल टू पब्लिक क्लाउड प्लस प्रायव्हेट क्लाउड. मग हायब्रिड क्लाउड मध्ये काय असणार आहे तर काही सर्व्हिसेस ह्या किंवा काही गोष्टी ह्या पब्लिक क्लाउड प्रमाणे आणि काही गोष्टी ह्या प्रायव्हेट क्लाउड प्रमाणे असणार आहेत. आणि मग याच्यामध्ये काय होणार आहे की पब्लिक क्लाउड असेल तर पब्लिक क्लाउड मध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्या कुणी पण वापरू शकणार आणि प्रायव्हेट क्लाउड मध्ये ज्या सर्व्हिसेस ठेवलेल्या असतील त्या फक्त ऑर्गनायझेशनचे युजर्सच वापरणार. सो ह्याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत तर गुगल ऍप्लिकेशन सूट, जीमेल, गुगल ड्राईव्ह, ऑफिस 365, अमेझॉन वेब सर्व्हिसेस, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत हायब्रिड क्लाउडचे. हायब्रिड क्लाउड कशाचं कॉम्बिनेशन आहे? पब्लिक क्लाउड प्लस प्रायव्हेट क्लाउड. मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत तर ज्या ठिकाणी ज्या ऑर्गनायझेशनला काही सर्व्हिसेसला सिक्युरिटी हवी आहे, काही सर्व्हिसेसला सिक्युरिटी नको आहे, तर अशा वेळेस त्या ऑर्गनायझेशन हायब्रिड क्लाउड प्रेफर करणार आहे. कारण की जिथं आवश्यकता नाहीये तिथे कॉस्ट कमी करायची आहे, आवश्यकता आहे तिथं प्रोटेक्शन द्यायचं आहे. त्याच्यामुळे या कंपन्या हायब्रिड क्लाउड प्रेफर करतात. हायब्रिड क्लाउड हेल्प्स यू टू डिलिव्हर न्यू प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस मोर क्विकली. तसंच तुम्हाला जर रिस्क रिड्यूस करायची असेल तर तुम्ही हायब्रिड क्लाउड वापरू शकता. फ्लेक्झिबिलिटीसाठी तुम्ही पब्लिक क्लाउड वापरू शकता आणि सिक्युरिटीसाठी तुम्ही प्रायव्हेट क्लाउड वापरू शकता. सो फ्लेक्झिबिलिटी प्लस सिक्युरिटी अशा पद्धतीचं जर अरेंजमेंट हवी असेल तर युजर्स किंवा ऑर्गनायझेशन्स हे हायब्रिड क्लाउडला प्रेफरन्स देतात. मग ह्याचे डिसएडव्हान्टेजेस कोणते आहेत तर हायब्रिड क्लाउड मध्ये सिक्युरिटी फीचर्स प्रायव्हेट
क्लाउड पेक्षा चांगलं नाहीये. बघा, पब्लिक पेक्षा चांगलं म्हणू शकतो, पण प्रायव्हेट पेक्षा ते नेहमी कमीच आहे. हायब्रिड क्लाउड मॅनेज करायचे असतील तर हे खूप कॉम्प्लेक्स टास्क आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 डिप्लॉयमेंट मॉडेल्स आहेत. एकीकडे पब्लिक मॉडेल आहे, एकीकडे प्रायव्हेट मॉडेल आहे. त्याच्यामुळे हायब्रिड क्लाउडची मॅनेजमेंट ही खूप अवघड जाते. हायब्रिड क्लाउड मधल्या सर्व्हिसेस ह्या रिलायबल असत नाहीत, कारण काही सर्व्हिसेस वरती नियंत्रण हे क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडरचं असणार आहे आणि काही गोष्टींवरती नियंत्रण हे ऑर्गनायझेशनचं असणार आहे. सो अशा पद्धतीने हायब्रिड क्लाउडचे हे सर्व डिसएडव्हान्टेजेस आहेत. आणि ह्यातला शेवटचा टाईप आहे कम्युनिटी क्लाउड. कम्युनिटी क्लाउड म्हणजे काय बघा, तर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे ग्रुप्स एकत्र येऊन काही सिस्टीम्स किंवा काही सर्व्हिसेस एकत्र शेअर करतात. एक स्पेसिफिक कम्युनिटी असेल, स्पेसिफिक ऑर्गनायझेशन असेल, एखाद्या स्पेसिफिक पर्पजसाठी काही सर्व्हिसेस ते शेअर करतात, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, कम्युनिटी क्लाउड. मग हे जे कम्युनिटी क्लाउड्स असतात ते एकापेक्षा जास्त ऑर्गनायझेशन्स ऑपरेट करतात, एकापेक्षा जास्त ऑर्गनायझेशन मॅनेज करतात किंवा त्याचे ओनर पण एकापेक्षा जास्त कंपन्या असतात. आणि ह्याच्यामध्ये थर्ड पार्टी चा यूज केला जातो. उदाहरणार्थ हेल्थ केअर कम्युनिटी क्लाउड. बघा, मग कम्युनिटी क्लाउड मध्ये काय आहे, ऑर्गनायझेशन 1, ऑर्गनायझेशन 2, ऑर्गनायझेशन 3 अशा सिमिलर काइंड ऑफ ऑर्गनायझेशन्स एकत्र येऊन एक क्लाउड घेतात आणि त्याच्यावरती काम करतात. मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर सर्वात महत्वाचा आणि पहिला ऍडव्हान्टेज ह्याचा हा आहे की हे सर्व कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे ज्यावेळेस अनेक कंपन्या एकत्रितपणे हे क्लाउड घेणार आहेत त्यावेळेस त्यांची कॉस्ट ही ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कमी होणार आहे. प्लस त्यांचं जे काही कोलॅबरेशन आहे ते उत्तम पद्धतीने होणार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या कंपन्यांना कोलॅबरेशन करायचं आहे त्या सगळ्या एकत्र आल्यामुळं त्याच्यामध्ये सिक्युरिटी फीचर्स हे चांगल्या पद्धतीने अरेंज केलेले असतात. पब्लिक क्लाउड पेक्षा कम्युनिटी क्लाउड मध्ये सिक्युरिटी ही चांगलीच असते. तसंच याच्यामध्ये कोलॅबरेटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह एन्व्हायरमेंट हे प्रोव्हाइड केलेलं असतं. कम्युनिटी क्लाउड मध्ये जे असतात रिसोर्सेस, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अदर कॅपेबिलिटीज ह्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये शेअर केल्या जातात. त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट हा चांगल्या पद्धतीने होतो. मग ह्या कम्युनिटी क्लाउडचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तर प्रत्येक ऑर्गनायझेशनला हे कम्युनिटी क्लाउड आवडेलच असं नाही, कारण त्याची सिक्युरिटी प्रायव्हेट क्लाउड पेक्षा नेहमी कमीच आहे. त्यानंतर जर कोलॅबरेशन करायचं नसेल तर कम्युनिटी क्लाउड अजिबात उपयोगाचे नाहीत. तसंच जितके कम्युनिटी मेंबर्स असतील तेवढ्यांमध्ये डेटा स्टोरेज आणि बँडविड्थ ही वाटून दिली जाते आणि समान प्रमाणात ती वाटून दिली जाते. त्याच्यामुळे बऱ्याचदा त्याच्यामध्ये क्लॅशेस येऊ शकतात किंवा हव्या त्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स मिळू शकत नाही. सो थँक्यू. सो आजच्या सेशन मध्ये आपण बघितलं की क्लाउड म्हणजे काय, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, क्लाउडच्या 3 सर्व्हिसेस, इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस, प्लॅटफॉर्म सर्व्हिस, सॉफ्टवेअर सर्व्हिस आणि क्लाउडचे 4 टाइप्स, पब्लिक क्लाउड, प्रायव्हेट क्लाउड, हायब्रिड क्लाउड आणि कम्युनिटी क्लाउड. सो या ठिकाणी आजचं सेशन संपलेलं आहे. या सेशन नंतर सर्व विद्यार्थ्यांना एक क्विज दिलेली आहे. ती असाइनमेंट सर्वांनी सोडवायची आहे. ती असाइनमेंट म्हणजेच तुमची अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. थँक्यू.